होलिका दहनातून पूर्णत्वाकडे नेणारं अग्नितत्व. डोळे मिटून आता ह्या अग्नीचं स्मरण. अग्नीचं स्मरण याचा अर्थ अग्नी म्हटल्यावरती, अग्नितत्व म्हटल्यावरती आपल्या डोळ्यासमोर जे काही येतं, कालच बघितलेल्या होलिकेचं स्मरण करू शकतो. स्त्री स्वरूप असं हे बीज आहे. होलिका ही स्त्री स्वरूप एनर्जी आहे, फेमिनाईन एनर्जी आहे आणि ट्रान्सफॉर्मेशनची ताकद असणारी अशी एनर्जी. त्या होलिकेचं स्मरण, अग्निस्वरूप होलिकेचं स्मरण. साधारणपणे आपल्या संपूर्ण शरीरात नाभीच्या ठिकाणी चक्र संकल्पना ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी मणिपुराच्या ठिकाणी या होलिकेची स्थापना करायचे. स्थापना याचा अर्थ जी होळी तुम्ही डोळ्यासमोर अनुभवताय, इमॅजिन करताय, कल्पना करताय, ती मणिपूर चक्रापाशी स्थिर करायचे. त्याची प्रतिमा, ते विचार. आपल्या शरीरातलं अग्नीचं एक सेंटर, एक संस्कृतीमधलं अग्नितत्वाचा सण आणि तिसरं निसर्गातलं अग्नितत्व, अशा तिन्हीचं एकत्रित सांगड ज्या मणिपुरात, ज्या सूर्यचक्रात होते, ती मणिपुराची जागा. सूर्य, होलिका आणि माझ्या शरीरातलं अग्नीचं स्थान, असे 3 अग्नी आपण तिथे एकत्र करतोय. तिथे ती होलिका स्थिर करायची. आता ती स्थिर केल्यावर we are going to connect to the अग्नी. ती होळी जी आहे, जी माझ्या मणिपूर चक्रापाशी मी एका ज्या होळीची कल्पना करत आहे, त्या होळीची उष्णता, त्याची धग याच्याकडे लक्ष, स्पर्शाची जाणीव. ही उष्णता मला जाणवते का? जाणवत नसेल तर एक सोपं वाक्य म्हणायचं आहे. I allow myself to connect to the Agni element in the form of Holika or in the form of whichever form you have taken. माझ्या शरीरात निर्माण केलेल्या, जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या या अग्नितत्वाला जोडण्याची मी स्वतःला परवानगी देत आहे. Just be very confident. Agni is all about courage. स्वतःमध्ये बदल करण्यासाठी पहिलं पाऊल आपल्यालाच टाकावं लागेल, हे अग्नी सुचवतो. तिथे होलिकेची स्थापना करायची आणि होलिकेच्या गोष्टीमध्ये जे कवच मिळालं, ते कवच आपल्याकडेही आहे. ते कवच आपण ध्यानाच्या सुरुवातीलाच घेतलेलं आहे. अजूनही कोणाला वाटत असेल की एम आय फुल्ली प्रोटेक्टेड, मला कवच आहे का, मला प्रोटेक्शन आहे का, तर आपण स्मरण करू शकतो. तेजाचं स्मरण. हा अग्नीच आपलं रक्षा कवच होणार आहे. हा अग्नीच आपलं स्थित्यंतर ट्रान्सफॉर्मेशन करणार आहे आणि हा अग्नीच आपल्याला तमसाकडून शुद्धीकडे, सत्वाकडे, पूर्णत्वाकडे नेणार आहे. होलिकेच्या दहनापासून पौर्णिमेच्या चंद्रापर्यंतचा प्रवास म्हणजे अग्नीची साधना. त्याची सुरुवात दहनानेच करायची आहे. डोळे मिटून आपल्या मणिपुरापाशी स्थिर केलेल्या अग्नीमध्ये आता रॅपिड दहन. रॅपिड याचा अर्थ एकाच ठराविक गतीने दहन करायचंय. मी एक एक विषय सांगेन, त्या विषयांमधलं तमस, त्या विषयांमधल्या ज्या काही तामसी गोष्टी आहेत त्यांचं दहन करायचं. आपले विचार,
माझ्या विचारांमधला ज्ञात आणि अज्ञात तामसीपणा, ज्ञात आणि अज्ञात तम, अंधारयुक्त काही विचार, काही नकारात्मक विचार, राग, षड्रिपू, मदमत्सर, दंभ, अहंकार, मोह, असं जे जे काही आहे, जेलसी, हेट्रेड, असं जे जे काही आपल्या मनात येत आहे, अगदी एका सेकंदासाठी सुद्धा यातला एखादा तामसी विचार आपल्यामध्ये येत असेल तर त्याचं दहन करायचंय. आणि होलिकेची कथा ही मॅनिफेस्टेशनची कथा आहे. होलिकेची कथा ही ट्रान्सफॉर्मेशनची गोष्ट आहे. सो आपल्या शरीरातल्या या होळीमध्ये दहन करायचं म्हणजे सोप्पं आपण स्वतःलाही सूचना देऊ शकतो की या गोष्टींचं मी या क्षणी दहन करत आहे. आय लेट गो. आणि असं प्रत्येक विषयाचं दहन करताना एक श्वास घ्यायचा आणि मोठा श्वास सोडायचा. माझे विचार, माझ्यातले विषारी विचार, तामसी विचार, अनवधानाने येणारे, नकळतपणे येणारे ज्ञात आणि अज्ञात विचार, यांचं मी या क्षणी होलिका दहन करत आहे. होलिकेमध्ये ते जाळून टाकत आहे. श्वास घ्यायचा, जोरात सोडायचा. पुढच्या विषयाकडे जातोय. माझ्या भावना, ज्या भावना मला त्रास देतात, ज्या भावना इतरांना काही वेळा त्रासदायी ठरतात, अशा तमयुक्त भावना, नकारात्मक भावना, यांचं मी या क्षणी दहन करत आहे. श्वास घ्यायचा, सोडायचा. आपण होळी पेटवताना जसं ठराविक पद्धतीने त्याला हलवलं जातं, वारा घातला जातो, त्याच वायूसाठी आपण श्वासाची मदत घ्यायची. एखादा निखारा पेटण्यासाठी ठराविक पद्धतीने फुंकर घातली जाते. ती फुंकर म्हणजे हा श्वास. पुढच्या विषयाकडे जातोय. माझ्यातील रिपू, दोष, आळस असेल, काहीच करावंसं न वाटण्याची इच्छा, किंवा एखादी गोष्ट काय पुढे पुढे ढकलण्याची आपली प्रवृत्ती असेल, राग असेल, असं जे जे माझ्यामधलेच माझे अरी, माझ्यामधलेच माझे शत्रू, माझ्यामध्ये एक राम आहे, माझ्यामध्ये एक रावण आहे, आणि माझ्यामधल्या या रावण प्रवृत्ती यांचं दहन, त्यांचं दहन, या सगळ्या सवयींचं, विशेष करून सवयींचं दहन मी या होलिकेमध्ये करत आहे, याची जाणीव. हे सगळं आपण हाताने टाकतोय अशी कल्पना करायची. तुम्ही हाताची मुवमेंट करू शकता. हाताने चक्क डोळे मिटून हाताने काहीतरी आहुती देतोय, काहीतरी टाकतोय, अशी मुवमेंट आपण करू शकतो. पुढच्या विषयाकडे जातोय. मोठा श्वास आपण सोडलाय. रिलेशनशिप, नातेसंबंध, माझ्या नातेसंबंधांमधली कटुता, जी माझ्यामुळे असेल, समोरच्या व्यक्तीमुळे असेल, परिस्थितीमुळे असेल, याच्यातलं जे जे तमयुक्त आहे, जे जे तामसी आहे, त्या तमसाचं निर्मूलन या होळीमध्ये करायचंय. वैचारिक लेव्हलवर आपण हे करत आहोत, कल्पनेच्या स्तरावरती करत आहोत. तर त्याच्यामध्ये या सगळ्याचं दहन पुन्हा हे टाकायचं. नाती नाही टाकायचे, नात्यांच्या व्यक्तींची नावं नाही टाकायचे, त्या नात्यांमधली कटुता दहन करायची. त्या व्हायब्रेशन्स, ती एनर्जी, ते प्रसंग जिथून हे सगळं कटू गोष्टी निर्माण झाल्या, घडल्या, त्याचं दहन. पुन्हा एकदा श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. पुढच्या विषयाकडे जातोय. माझं सामाजिक आयुष्य, माझ्या सामाजिक आयुष्यातलं तम, माझ्या ऑफिस कार्यालयाच्या ठिकाणी, व्यवसायाच्या ठिकाणी, इतर कुठे असेल, घर सोडून घराबाहेरचं जे तामसी गोष्टी आहेत त्यांचं दहन. जे जे तुम्हाला आठवतंय, जे जे तुम्हाला असं वाटतंय की मला याचं दहन करायचंय, त्या सगळ्या गोष्टींचं दहन करायचं. श्वास घ्यायचा, श्वास सोडून द्यायचा. पुढच्या विषयाकडे जाऊया. कर्मांचं दहन, मला माहीत असलेली माझी चुकीची कर्म, आणि मला ज्ञात, माहीत नसलेली, अननोन अशी पास्ट कर्म, पूर्वजन्मातील कर्म, ज्याचा परिणाम आहे, ज्याचा परिणाम माझ्या या आयुष्यावर होत आहे, होत असेल, होणार असेल, त्या सगळ्याचं प्रतिकात्मक दहन करायचं.
माझी सर्व कर्म मी या होळीमध्ये जाळून टाकत आहे. सर्व चुकीची कर्म, तमसयुक्त कर्म या होळीमध्ये मी जाळून टाकत आहे. पुन्हा श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा. आता पुढचा श्वास घेताना आपण श्वास घेणार आहोत आणि तोंडाने श्वास सोडणार आहोत. आय रिपीट, पुढच्या विषयांसाठी आपण श्वास घ्यायचा, असा जोरात तोंडाने श्वास सोडायचा आणि ती होळी पेटवायची. ती होळी आता वाढवायची. एवढं सगळं टाकल्यावर ती होळी अधिकाधिक पेटणार आहे. ती विझवणार नाहीये, ती पेटणार आहे. आणि त्या पेटण्याकडे लक्ष द्यायचंय. अग्नीचं प्रज्वलन, अग्नीचा विस्तार म्हणजे समृद्धी. या समृद्धीच्या दिशेने जाण्यासाठी जे करेज लागतं ते सुद्धा तुम्हाला अग्नी देईल. पुढचा विषय माझ्या आरोग्याच्या समस्या, माझं मानसिक आरोग्य, वैचारिक आरोग्य आणि शारीरिक आरोग्य. माझ्या शारीरिक आरोग्यामध्ये टॉक्सिन्स, मलसमान ज्या ज्या गोष्टी आहेत, माझ्या शरीरामधलं जे मल आहे, क्षुधा, पिपासा आणि मल, माझी भूक जेव्हा वासना होते, माझी भूक जेव्हा ग्रीड होते, त्याच्यातून निर्माण झालेलं मल, अतिरिक्त काही गोष्टी केल्याने निर्माण झालेली अलक्ष्मी म्हणजे मल. या मलाच्या निर्मूलनासाठी थोडे विशेष प्रयत्न. श्वास घ्यायचा, तोंडातून सोडायचा, श्वास घ्यायचा, तोंडातून सोडायचा. जस्ट लेट इट गो. जे जे मलयुक्त आहे, माझ्या शरीरातलं मल या क्षणी एनर्जी स्वरूपात या होलिकेमध्ये दहन होत आहे याची जाणीव. माझ्या शरीरातल्या व्याधी, विकार, विचारांची विकृती आणि शरीरातले विकार असं दोन्ही या क्षणी मी दहन करत आहे. मग छोटी छोटी दुखणे असतील, गुडघे दुखी, डोके दुखी, पाय दुखतायत, ते दुखणं सुद्धा जाळून टाकायचंय. त्याच्यातलं तमस जाळून टाकायचंय. जसं जसं तमस जाळू, तसं तसं जसा होलिकेचा प्रसाद मिळतो तसं तसं सत्व वरती येईल. पण त्यासाठी तमस जाळावं लागेल, तमसाला बाहेर काढून टाकावं लागेल. पुढच्या विषयाकडे जातोय. मोठा श्वास घ्यायचा, परत तोंडाने सोडायचा. माझ्या साधनेच्या मार्गातलं जे जे तमस आहे, की मी काहीतरी साधना स्वरूप करायला जाते आणि काही गोष्टी तमसासारख्या मध्ये येतात, रेझिस्टन्स येतो, ब्लॉक्स येतात. ते तमस, श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. माझी साधना अधिकाधिक सत्वयुक्त व्हावी यासाठी या तमसाचं निर्मूलन, तमसाचं दहन हे या क्षणी आपण सामूहिकरित्या करतोय. याचे निश्चित अप्रतिम परिणाम आपण अनुभवणार आहोत. खूप श्रद्धेने, खूप मनापासून करायचं. पुढच्या विषयाकडे जातोय. श्वास घ्यायचा, तोंडाने सोडायचा. माझं कुटुंब आणि या कुटुंबाला जोडलेले ज्ञात आणि अज्ञात पूर्वज, अँसेस्टर्स, या माझ्या संपूर्ण कुळामध्ये जे जे तमसयुक्त आहे, या तमसाचं निर्मूलन, निर्दालन करण्यासाठी मला देह मिळालेला आहे आणि मला ध्यान साधना मिळालेली आहे. त्याचं निर्मूलन करायचं. आपले संपूर्ण फॅमिली म्हटल्यावर कुळातल्या, आईकडच्या, वडिलांकडच्या, नवऱ्याकडच्या, आपल्याकडच्या, ज्या ज्या तामसी गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत त्यांचं विशेष स्मरण, माहिती आहे. तमसयुक्त घटना, तमसयुक्त परिस्थिती, व्यक्ती, त्या व्यक्तींची एनर्जी, जे जे माहीत आहे त्याचं दहन, त्या सगळ्या गोष्टी काढून टाकायच्या, शरीरातनं काढायच्यात, विचारांमधनं काढायच्यात, ऑरामधनं काढायच्यात, भावनांमधनं काढायच्यात आणि त्या सगळ्यातून स्वतःला मोकळं करायचंय. होलिकेच्या पाशातून सत्वयुक्त प्रल्हाद जसा सहज प्रयत्न शैथिल्याने मोकळा झाला आणि पूर्ववत आयुष्यात आला, तसं स्वतःला या पाशांमधून मोकळं करायचंय. आपल्या आजूबाजूचे हे तामसी पाश म्हणजे होलिका. आपल्या जन्मापासून आपल्या आजूबाजूला असे होलिकेचे पाश आपल्या नकळत गुंफले गेलेत. होलिका जशी त्याची आत्या होती, तिने प्रेमाने त्याला मांडीवर घेतलं, तसं ह्या कुठल्या ना कुठल्या नकळत झालेल्या घटनांमधून आपल्याला अंदाजही न येता असे अनेक पाश, अशा अनेक तमशक्ती आपल्यामध्ये आल्या.
ते सगळ्या लेट इट गो, जस्ट लेट इट गो, या सगळ्याला काढून टाकायचं अगदी बिनधास. तुम्ही जेवढं काढाल तेवढे तुमचे पाश सुटताना जाणवतील. तेवढं तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही अतिशय सुरक्षित आहात आणि दहन फक्त या ऊर्जेचं होत आहे. पायापासून डोक्यापर्यंत माझ्या प्रत्येक बॉडी पार्टमध्ये, अवयवांमध्ये, पेशींमध्ये असलेलं तमस मी या क्षणी बाहेर काढून टाकत आहे. हा विचार देऊन एकेका अवयवावरती ध्यान. दोन्ही पावलं, पोटऱ्या, गुडघे, मांड्या. जस्ट फील द एम्प्टीनेस. त्याच्यासाठी श्वास घ्यायचा आणि तोंडाने सोडायचा. एक्सेल कम्प्लिटली. दीर्घ श्वसन करायचं नाहीये. उच्छ्वासाकडे लक्ष. जोरात उच्छ्वास बाहेर टाकून द्यायचंय. दहन करायचंय. ती होलिका पेटवायची. ती जशी पेटेल, जशी जशी पेटेल तसं तसं तुम्हाला हलकं वाटेल याचा अनुभव. हा हलकेपणा अनुभवायचा. जशी जशी होलिका पेटेल हे विषय आपल्या मनात येतील. यू माइट फील इमोशनल. डोळ्यात पाणी येईल, रडू येईल. जस्ट अलाउ दॅट टू हॅपन. आपल्यामधल्या तमशक्तींचं निर्दालन, निर्मूलन, दहन या क्षणी आपण या होलिकेमध्ये करत आहोत. हळूहळू हे दहन आपण पूर्णत्वाला न्यायचंय. हे दहन करत राहायचं. शेवटचे 30 सेकंद जे जे विषय आपल्याला आठवतायत, कळतायत, ते त्या सगळ्या विषयांचं दहन, विषय वासनांचं दहन, हे सगळं क्लिन्झिंग, हे दहन त्याच्यात होऊ द्यायचं. या विषयांमध्ये काही वास्तू रिलेटेड विषय असतील, प्रॉपर्टी रिलेटेड विषय असतील, कोर्टाचे विषय असतील, खूप ताणलेले नातेसंबंध असतील, खूप ताणतणावयुक्त घटना असतील, मृत्यू असतील, मृत्यूच्या आठवणी, त्यांचं दहन, त्या ऊर्जेचं दहन, आठवणींचं दहन, याचा अर्थ त्याच्यातल्या क्लेशाचं, त्याच्यातल्या दुःखाचं दहन. माझ्या जवळच्या व्यक्तींचे अनुभवलेले मृत्यू आणि त्या मृत्यूंचा माझ्या आयुष्यावर, शरीरावर, मनावर झालेला परिणाम, या ऊर्जेचं दहन. हे दहन चालू ठेवायचे. शेवटची 15 सेकंद हे दहन करायचंय. आणि जसं जसं आपण हे दहन करत जातो, जशी जशी ती होळी पेटलीये तशी तशी तिची धग अनुभवायची. ती उष्णता, ती आपल्या तमसाची उष्णता आहे. त्याला सामोरे जा. त्याच्यापासून पळायचं नाहीये. तो जो त्याला सामोरं जाईल, जो त्याला साक्षी असेल, जो त्या होळीला विटनेस करेल, साक्षी भावाने बघेल, त्यालाच प्रसाद मिळणार आहे. सो तिथे थांबायचंय. त्या होळीला पूर्ण होऊ द्यायचंय. आणि हे दहन जसं संपूर्ण होळी पेटते, आपल्याला किंचित उष्णता जाणवेल, उकडतंय असं वाटेल, गरम वाटेल. आपण बघायचं आपण होलिकेच्या कुठल्या एनर्जीला कनेक्ट होतोय. जडत्व वाटतंय का हलकं वाटतंय. हळूहळू ही पेटलेली होळी हळूहळू जसे जसे आपण शांत होतो तशी तशी ती शमनाकडे जाईल. आता दहन थांबवायचं. दहन म्हणजे होळीमध्ये गोष्टी टाकणं थांबवायचं आणि संपूर्ण लक्ष आपल्या मणिपुरावरतून थोडंसं वरती हृदयापाशी अनाहत चक्रावरती. आता अतिशय सॉफ्ट असं दीर्घ श्वसन करू शकतो किंवा नॉर्मल श्वास. मी गेल्या काही मिनिटांमध्ये ज्या ज्या गोष्टींचं दहन केलं, ते तमस ह्या अग्नीमध्ये गेलं, ते तमस या रम मध्ये गेलं, ते तमस या रामरूपी अग्नितत्वामध्ये गेलं. आणि आता ह्या अग्नीकडे, या सूर्य स्वरूप श्रीरामाकडे किंवा सूर्यशक्ती असलेल्या अग्नीकडे याच्यातलं सत्व मागायचंय की माझं सगळं तमस मी तुला देऊन टाकलं. आता त्याच्यातून रिसायकल झालेली, म्हणजे असं स्थित्यंतर झालंय, अशी सत्वशक्ती मला दे.
रामापासून रामचंद्राचं स्वरूप, होलिकेपासून होळी पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राकडे जायचंय, पूर्णत्वाकडे जायचंय. आपल्या हृदयाच्या ठिकाणी जिथे अनाहत चक्र आहे, जिथे भावनांचं स्थान आहे, कनेक्ट टू द सत्व पार्ट ऑफ इट. हे चक्क अग्नीला सांगायचं. अग्नी कळत नसेल तर रामाला सांगायचं की तू जसं तमसाचं दहन केलंस, अगदी एका क्षणात दहन केलंस, आणि ते करत असताना तमसाला त्याचा आनंद झाला. मला रामाच्या हातून मृत्यू आहे हे त्या तामसी शक्तीला आवडलं, त्याला त्याचं खूप समाधान वाटलं. अगदी तसंच माझ्या तमसाचं तू सहज निराकरण करून सत्व ऊर्जा माझ्यामध्ये प्रस्थापित कर. हे सत्व आपण हृदयामध्ये स्थिर करायचंय. तिथे आपली फुफ्फुस आहे, जिथून श्वास रक्त संपूर्ण शरीरभर पोहोचतं. तिथे सत्वाला स्थान द्यायचंय की त्या सत्वशक्ती, सत्व ऊर्जा संपूर्ण शरीरात पोहोचणार आहेत. रामाचं रामराज्य आपण आधी आपल्या विचारांमध्ये, मनामध्ये, शरीरामध्ये, आरोग्यामध्ये निर्माण करायचंय. आणि होलिकेचा पूर्ण चंद्र, ते पूर्ण तत्व अनुभवायचंय. ही प्रक्रिया साधारण पुढचं 1 ते 1.5 मिनिट. संपूर्ण लक्ष अनाहत चक्र किंवा हृदयाच्या ठिकाणी, आणि तमस जळून गेलंय आणि सत्व आपल्याकडे येत आहे. तमस निर्मूलन झालंय, तमसाचं दहन झालंय आणि सत्व प्रस्थापित झालंय. जसं जसं तमस शमतंय, जसं जसं होळी शांत होतीये, तसं तसं मला हलकं वाटतंय का? मला अधिक एनर्जेटिक वाटतंय का? मला अधिक छान वाटतंय का? मगाच्या पेक्षा मी सुरुवात केली तेव्हाची मी आणि आताची मी, मला काय वाटतंय? जस्ट ऑब्झर्व सटल चेंजेस. थंडावा वाटतोय का? हातांना गार वाटतंय का? जे काही असेल. शेवटची काही सेकंद आपण एक रिसायकलिंगची प्रोसेस करतोय. तमस जाळल्यावर त्यातून सत्व वर आलं आणि या होलिकेच्या सगळ्या पाशातून, या तमसाच्या पाशातून आपण पूर्णपणे मोकळे होतोय याची जाणीव. जसा छोटा प्रल्हाद झाला, सुखरूप बाहेर आला, त्याला जसं अभेद्य कवच मिळालं, तसं आपण या पाशांतून मुक्त होतोय याची जाणीव. आणि आता डोळे मिटून या सत्वाचा केवळ अनुभव घ्यायचा. हे सत्व माझ्याकडे येत आहे याची मला काही खूण कळते का? एखादी चव जाणवेल, एखादा व्हिज्युअल, एखादा विचार, एखादं सिम्बल, चिन्ह दिसेल, किंवा नुसतंच हलकं वाटेल. शरीरामध्ये ऊर्जेचे काही हालचाली जाणवतील. असं जे काही घडतंय, जस्ट बी कनेक्टेड टू इट. आणि सावकाशपणे हा सत्वाचा अनुभव घेत, ही सात्विक ऊर्जा आपल्यामध्ये साठवून, आपल्या हृदयामध्ये स्थिर करून, अतिशय सावकाशपणे आपण वर्तमानात परत येणार आहोत. वर्तमानात परत येताना अजिबात घाई नाही. सावकाश संथ हालचाली. डोळे उघडायच्या आधी एक वेळ आपण अग्नीचे आभार मानू शकतो. अग्नितत्वाचे, फायर एलिमेंट,
ज्याने आपल्याला हलकं होण्यासाठी मदत केली. Slowly come back to normal.